पहा, आज आपण एक नवीन खेळ खेळणार आहोत. आता या खेळामध्ये काय करायचं आहे तर तुम्ही एखादी चिठ्ठी उचलायची. आलं लक्षात? यावेळी मी चिठ्ठ्या तयार केल्या, त्यातील एक चिठ्ठी उचलायची आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये जो विषय येईल त्या विषयावर तुम्ही प्रत्येकाने एक एक वाक्य सांगायचं. आलं लक्षात? समजलं का सगळ्यांना? चल परत उभा राहा. एखादी चिठ्ठी उचल येतील. कोणती उचल ते मला बघा. आता ही चिठ्ठी जी आलेली आहे वरदने काढलेली, त्यामध्ये विषय कोणता आहे पहा. तर त्या विषयाचं नाव आहे माझ्या गावची जत्रा. आता माझ्या गावची जत्रा, तुमच्या गावामध्ये पण जत्रा भरते माहिती आहे तुम्हाला. तर त्या विषयावर तुम्ही प्रत्येकाने एक एक वाक्य सांगायचं आहे. पहिल्यांदा कोण बोलणार आहे? स्नेहल उभी राहा. आमच्या गावाचे नाव मेढेखाल आहे. छान. आमच्या गावातील बाबांचा दर्गा आहे. ओके. मोहरम पीर बाबाच्या दर्ग्यात मोहरम हा सण हिंदू व मुस्लिम एकत्र येऊन साजरा करतात. आमच्या गावात मोहरम 5 दिवस साजरा केला जातो. आमच्या गावात मोहरम संध्याकाळी पहिल्या दिवशी आले मोठे फिरतात व दुसरे दिवशी सूनरात असते. तिसरे दिवशी मोहरम आधे गावात फिरतात व चौथ्या दिवशी मोहरम पूर्ण गावात फिरतात व 5व्या दिवशी मोहरम विसर्जन होतात. मोहरम हा सण साजरा करण्यासाठी येतात. इतर लोक सुद्धा बाहेर गेलेली कामासाठी मोहरम हा सण साजऱ्यासाठी गावात येतात. गावातील लोक नवस बोलतात आणि ते सुद्धा तिथे फिरायला येतात. छान. इतर गावातील लोक मोहरम सण साजरा करण्यासाठी उत्साहाने येतात. मुस्लिम सर्व लोक आपल्या हातावर शरीर घालतात व ईद करतात. पूर्णा पीर बाबाचे हात नाचवतात व पेड्यांचा वर्षाव करतात. प्रत्येकाच्या घरोघरी नाचत गाजत पंजे नेऊन पूजा करतात व त्यांच्यासमोर पेड्यांचा नैवेद्य दर गुरुवारी खूप केलं जातं. छान. मोहरम हा सण साजरा करणारा एकमेव गाव आहे. छान. तर बघा, आज तुम्ही छान माहिती सांगितली प्रत्येकाने. म्हणजे या माहितीतून तुमच्या काय लक्षात आलं? गावच्या जत्रेची, गावच्या यात्रेची माहिती सांगितली. मग या सणाच्या वेळेस यात्रा भरते तेव्हा इतर गावातील लोक देखील तुमच्याकडे येतात. बरोबर आहे? सण साजरा करतात. नंतर मुसलमान लोक देखील इतर गावातील येऊन पीर बाबाच्या दर्ग्यामध्ये हिंदू धर्मियांना मदत करतात आणि हिंदू धर्मीय देखील मुसलमान धर्मियांप्रमाणे कपडे परिधान करून त्यांच्याप्रमाणेच पीर बाबांची पूजा करतात, त्याची सेवा करतात आणि मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा केला जातो. तर अशा प्रकारे म्हणजे तुमच्या गावातील लोक कशी आहेत तर संपूर्ण तुमचं गाव हे हिंदू धर्मीय आहे. बरोबर आहे? सगळी गावातील लोक कशी आहेत? हिंदू धर्माचे आहेत. पण तुमच्या गावामध्ये फार पूर्वीपासून जी परंपरा आहे, तुमच्या गावामध्ये जे पीर बाबाचं दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये फार पूर्वीपासून आज तागायतपर्यंत लोक मोहरम हा सण रमजान महिन्यामध्ये अगदी उत्साहाने साजरा करतात. म्हणजे तुमचे गाव कसं आहे? धर्मनिरपेक्ष गाव आहे. म्हणजे गावातील लोक जाती भेद धर्मभेद मानत नाहीत आणि इतर धर्मियांचा सण आहे मोहरम, तरी देखील ते आपला समजून त्यांचा सण समजून एकजुटीने सण साजरा करतात. म्हणजे तुमच्या गावामध्ये गावातील लोक जे आहेत त्या गावातील लोक कसे आहेत? ओपन माइंडेड. ओपन माइंडेड म्हणजे मुक्त विचाराचे. म्हणजे फक्त आपल्या धर्मियांचा सण, आपला हिंदू धर्म, आपण हिंदू धर्माचे सगळे आहोत लोक, म्हणून हिंदू धर्माचा सण साजरा करण्याचा मुसलमान धर्मियांचा सण देखील अगदी उत्साहामध्ये साजरा करतात. म्हणजे तुमच्या गावातील लोक ओपन माइंडेड म्हणजे मुक्त विचाराचे आहे. समजलं? सर्वांनी छान माहिती दिली. थँक्यू.